आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब, आमच्या सगळ्यांचे नेते राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाला आम्ही सगळेजण सलाम करतो आणि एका सामान्य त्याचा राजकीय वारसा नसलेल्या कुटुंबाच्या मुलांना, मी असेल, आता हर्षवर्धन असेल, या सगळ्यांना ज्या पद्धतीची संधी मिळतात आहे, सर्वसामान्याचं नेतृत्व उभं व्हावं ही संकल्पना आमच्या नेतृत्वाने जी घेतलेली आहे त्याबद्दल मी माझ्या नेतृत्वाचं मनापासून सुरुवातीला आभार व्यक्त करतो. विशेष करून आमच्या समोर खूप आव्हान आहे. आम्हाला लोकशाही वाचवायचं एक सगळ्यात मोठं आव्हान. सत्ता येते जाते हा भाग नाही, पण ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून लोकशाहीचा गोळा घोटण्याचं काम जे केलं जाते आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम ज्या काँग्रेसने केलं, ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि त्या संविधानाला पुढे ठेवून ज्या पद्धतीने या देशाला मोठं करण्याचं काम ज्या काँग्रेसने केलं, महंत हा प्रयत्नांनी हा देश उभा झाला. अनेकांचं बलिदान याच्यामध्ये झालं. पण आज भाजपच्या नेतृत्वातलं जे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं आहे, हे देशातली लोकशाही संपवायला निघालेलं आहे. हा सगळ्यात मोठा चॅलेंज आमच्या समोर आहे की लोकशाही वाचवली पाहिजे आणि वाचवण्यासाठी काँग्रेस लोकांमध्ये जनजागृती करून त्या पद्धतीचा एक मोठा उठाव महाराष्ट्रात आम्ही करणार, अशा पद्धतीची संकल्पना. कारण की मी ही भूमिका याच्यासाठी मानतो की आमचे हर्षवर्धन जे आता आमचे नवीन प्रदेश अध्यक्ष झालेत, ते पंचायत राज संघटनात्मक त्यांचा अनुभव आहे आणि महाराष्ट्रातही त्याच पद्धतीनं ते मोठ्या प्रमाणात संघटनात्मक काँग्रेस पक्षासाठी काम उभं करतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. आणि म्हणून हे जे आव्हानात्मक आमच्या समोर जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे ती तर भयानकच आहे. राज्यातलं आज तिघाडं जे सरकार आहे, तिघांचंही तोंड एकमेकाच्या बाजूनं नाही. रोज भांडणं आपण पाहतो आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढतात आहे. हे सगळे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या विचारांनी महाराष्ट्रातला सर्वसामान्य कार्यकर्ता एकजूट होऊन महाराष्ट्र काँग्रेस पक्ष पूर्ण मजबूतीनं उभं करून पुन्हा सत्तेत आणण्याचा संकल्प आम्ही करू. आणि मी हर्षवर्धन सपकाळ साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र ताकदीनं काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं करण्याचं आमचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करू, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्याच्या पूर्वी तुम्ही एकत्रित तुमच्या फेसबुक वॉलवरती आम्ही घोड्याची सवारी करताना व्हिडिओ पाहिजे. हर्षवर्धनजी, तुम्हाला प्रश्न, याच्यापूर्वी तुम्हाला घोड्याची सवारी